विधानसभेला तू मे झाली, त्याचा फटका बसला। विधानसभेला आपल्याला जिंकायचंय, हा आपल्यात मीपणा आला। उद्धव ठाकरेंचं विधानसभेच्या निकालावर भाष्य। राजकीय सुसंवादाचा अभाव कुठेतरी राहिला असेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। मतांची चोरी हेच पराभवाचं खरं कारण, सपकाळांचं वक्तव्य। ठाकरे म्हणजे काही वारे नाही, आमची पाळंमुळं खोल रुजलेली आहेत। ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, या संघर्षातूनच ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला। उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। ठाकरे ब्रँडची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं पुसलं, जे पोकळे आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंवर निशाणा, ज्यांनी काही निर्माण केलेलं नाही त्यांनी ब्रँड चोरी सुरू केली आहे, ठाकरेंचा घणाघात। सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना पसंत नाही आणि जनतेलाही पसंत नाही। उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची टीका। उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असा प्रकार। भाजप नेते केशव उपाध्ये यांची टीका, तर असंच बोलत रहा आपोआप पितळ उघडं पडेल, उपाध्ये यांची प्रतिक्रिया। ब्रँड ठाकरे आहे हे परत परत सांगायची वेळ का येते, नितेश राणेंचा सवाल। बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, बाकी कोणी ब्रँड झालं नाही, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुलाखतीदरम्यान संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना खोचक प्रश्न, देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव? तर यावर ठाकरेंचं खास शैलीत उत्तर, जे कोणी असतील ते अशा लोकांबद्दल काय बोलायचं, तर पावसाळ्यात गांडूळ येतात तसं का, असं राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात, ते उद्धव ठाकरेंसारखे दरवाजे बंद करून कडी कुलपात राहणारे नेते नाहीत। भाजप नेते राम कदमांचा ठाकरेंना उत्तर। आपली आहे तीच शिवसेना, शिवसेना एकच, मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा त्यांच्यासमोर अखेरचा प्रश्न, ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। जनसुरक्षा विधेयकाच्या महिलांवरचे अत्याचार थांबणार का? उद्धव ठाकरेंची मुलाखतीतून जनसुरक्षा विधेयकावर टीका। जनसुरक्षा विधेयकामुळे खून दरोडे थांबणार आहेत का? ठाकरेंचा सवाल। बड्या विरोधी पक्षनेत्यांना फडणवीसांनी आधीच समितीवर नेमलं, नियमानुसार समितीवरच्या लोकांना बिलावरील चर्चेत भाग घेता येत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली सविस्तर कहाणी। भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंना मिश्किल चिमटा, राज ठाकरे को मैंने हिंदी सिखा दी असं म्हणत टोला राज ठाकरे हिंदीत बोलल्याचा संदर्भ घेऊन चिमटा काढण्यात आला। राज ठाकरेंचं आव्हान दुबेला नाही भाजपला, संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपचा खासदार दुबे तरीही भाजपकडून निषेध नाही, भाजप आणि शिंदे हे सत्ताधारी शेंदाड शिपाई, राऊतांची टीका। कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा। असं दुकान बंद करून किती वेळ राहणार, राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल। तुम्ही कानाखाली मारायचं म्हणता तर नयानगरला जाऊन मारा, तिथे कानाखाली आवाज काढून दाखवा, नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान। हिंदी सक्तीचे खरे विलन उद्धव ठाकरेच, नितेश राणेंचा आरोप। राज ठाकरेंनी विजयी मेळाव्यात ज्यांचा हात धरून वर केला ते खरे शकुनी मामा, नितेश राणेंची टीका। राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचार भडकवणं आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप, याचिकाकर्ते वकील घनश्याम उपाध्यायकडून याचिका दाखल। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं विधान। आम्ही एनडीएत आहोत, येणाऱ्यांनाही एनडीएत राहावं लागेल, तटकरेंचं विधान। तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्यामुळे विचारावं लागेल, मंत्री छगन भुजबळांची सुनील तटकरेंच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसलेले होते, यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी नसतील तर भाजपला 150 जागाही मिळणार नाहीत, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं विधान। 2029ची निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वाखाली मजबुरीनं लढावी लागेल, दुबेंचं वक्तव्य।
भाजपला मतं न देणाऱ्यांनीही मोदींकडे बघून मतं दिली. भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य. मोदींना त्यांचं शरीर साथ देईपर्यंत भाजपला मोदींची गरज असल्याचंही दुबेंचं वक्तव्य. आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक. जिथून 22 बारवाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप. योगेश कदमांचा राजीनामा घेण्याचीही मागणी. तर आपल्यावरील आरोप राजकीय द्वेषापोटी म्हणत योगेश कदमांनी आरोप फेटाळले. आरोप हेतुपुरस्सर असल्याचा योगेश कदमांचा दावा. सत्ताधारी माजलेत. राजकीय गुन्हेगारांची भरती त्यांनी थांबवली. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. तर उद्या दाऊद इब्राहिमचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतील राऊतांचा टोला. उद्धव ठाकरेंची संजय राऊतांच्या घरी सदिच्छा भेट. संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटायला उद्धव ठाकरे आले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी दाखल. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले. माझाशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आरोप. सोमनाथचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे. मुख्यमंत्र्यांची सभागृहामध्ये माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना एसीपींनी तात्काळ अटक करावी. ज्ञानेश्वरी मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्रीच या प्रकरणात न्याय मिळवून देतील. ज्ञानेश्वरी मुंडेंकडून अपेक्षा व्यक्त. बीडमध्ये खासगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश. कराड विमानतळ विस्तार वाढ प्रश्न 2012 पासून प्रलंबित. पुनर्वसनाचे पैसे असताना अतुल भोसलेंचा विस्तार वाढीस विरोध. विमानतळ विस्तार वाढ कृती समितीचा आरोप. जन्मदर कमी होणं चिंताजनक बाब. शासनानं लग्नाळू मुलांना 11 लाख रुपये आर्थिक मदत करावी. माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी. धाराशिवमध्ये आज 15 लाख वृक्ष लागवड मोहीम. भेंडी, गुलाब, सदाफुली, तुती, शेवगा या वृक्षांचा समावेश. मियावाकी पद्धतीनं वृक्ष लागवड केली जाणार आहे. रत्नागिरीतल्या संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात खंडाळ्यात मोर्चा. प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी मोर्चा काढण्यात आला. भिवंडीत ओला उबेर कंपनी विरोधात कार चालकांची निदर्शनं. अधिक मोबदल्याचा आमिष दाखवून कार चालकांची पिळवणूक. शासन दराप्रमाणे मीटर भाडं देण्याची मागणी करत पुकारलं काम बंद आंदोलन. सांगलीतील पलूसच्या वसगड येथील शेतकऱ्याचं आंदोलन स्थगित. रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घेतले जाणार. रेल्वेकडून मोबदला मिळण्यासाठी केलं होतं आंदोलन. सांगलीतील 1000 तरुण जवानांसाठी जम्मूमध्ये जाऊन रक्तदान करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली चंद्रहार पाटलांकडून सिंदूर रक्तदान यात्रेचं आयोजन. गोंदियात धान उत्पादकांना दिलासा. धान खरेदीसाठी 2,80,000 क्विंटलचं वाढीव उद्दिष्ट आणि 30 जुलैपर्यंत मुदतवाढ. 2 दिवसांपूर्वी एबीपी माझानं धान उत्पादकांची व्यथा ही मांडलेली होती. यवतमाळमध्ये तुरीचे भाव कोसळले. तुरीची प्रति क्विंटल 1,500 ते 2,000 रुपयांना विक्री. पावसाळ्यात भाव वाढीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी केली होती तुरीची साठवणूक. मात्र भाव कोसळल्यानं तूर उत्पादक शेतकरी संकटात. साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर पावसाची संततधार. आमनळी घाटात धबधबे ओसंडून वाहू लागले. तर सोळशी आणि कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दापोलीच्या बुरोंडी गावातील पूल गेला वाहून. करसगाव आणि बुरोंडी गावांचा संपर्क तुटलाय. कोल्हापुरात रांगोळी ग्रामपंचायत सदस्यांची अपहरण करत हत्या. हातपाय आणि शीर देखील केलं धडावेगळं. वारंवार पोलीस तक्रार करून त्रास दिल्याच्या रागातून हत्या. 4 जणांना अटक. पंढरपुरात चंद्रभागा नदीत बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडून भरून वाहतेय. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू. प्रशासनानं खबरदारीचे उपाय करण्याची गरज. पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या गोशाळेत गायीची वासराची हत्या. कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने दूध पाजून केली गोवंशाची हत्या. खळबळजनक घटनेचा सीसीटीव्ही समोर.
बुलढाण्यात औष्णिक विद्युत केंद्रातून राख वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचा निष्काळजीपणा, पादचारी आणि दुचाकीस्वारांना डोळ्यात राख उडवून जात असल्यानं अनेकांना त्रास, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. बीडच्या जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, कैद्याकडून जप्त करण्यात आला गांजा, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शेतीच्या वादातून तरुणाला मारहाण, भंडाऱ्याच्या पासरवाडा येथील घटना, शेतात जाण्याच्या मार्गावरून झाला होता वाद, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्यातील बुधवार पेठेत इंजिनिअरिंगच्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याच्या दुकानात चोरी, बाथरूमच्या खिडकीतून शिरून 4,74,000 रुपयांचे दागिने चोरले, आरोपी विद्यार्थ्याला कर्नाटकमधून अटक. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये 22 विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांनी जेवणाबाबत तक्रारी केल्याच्या रागातून मारहाण, संस्थाचालक मोहन माळीसह तिघांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिर यांच्या जलरोड येथील घरी चोरी, घरातील मोलकर्णीनं कपाटातून चोरले 1 लाख रुपये, नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल, मोलकर्णीला देखील अटक. कापसाच्या काठी घेऊन जाणारा भरधाव कंटेनर पुलावरून नाल्यात कोसळला, जळगाव जामोद ते अकोट राज्य मार्गावरील अपघात, 2 जण गंभीर जखमी. नागपूरच्या रामटेकमधील बंडावा जिल्हा परिषदेच्या शाळेवर वीज कोसळली, 70 विद्यार्थी आणि काही शिक्षक थोडक्यात बजावले. वीज पडल्यानं छताच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं, इमारतीलाही तडे. ठाण्यात मंगळवारी पाणीबाणी, मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 9 पर्यंत पाणीपुरवठा बंद, पाईपलाईन गळती बंद करण्याचं काम करण्यात येणार. गणेशोत्सवासाठी 250 विशेष ट्रेन धावणार, चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय, 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार. वडाळा ते गेटवे मेट्रो 11चा मार्ग भायखळा भेंडी बाजारातून जाणार, मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव. आयफोन 17 प्रो सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च होणार, अपेक्षित लॉन्च तारीख 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान. एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा 1 ऑगस्टपासून सुरू होणार, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियानं थांबवली होती आंतरराष्ट्रीय विमानसेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.